नमस्कार. प्रहार 24 तास सुपरफास्टमध्ये आपले स्वागत. दंगली आणि मोर्चांमध्ये तरुणांनी पडू नये असं परखड मत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी व्यक्त केलं असून गरिबांची पोरं आत जातात आणि मोठ्यांची बाहेरच राहतात असा इशाराही त्यांनी दिला आहे. भरधाव वाहनांचा वेग वन्यजीवांसाठीही जीवघेणा ठरत असल्याचं पुन्हा स्पष्ट झालं. अकोला जिल्ह्यातील पातूर बाळापूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा जागीच मृत्यू. अकोल्यात गांजा तस्करी विरोधात पोलिसांची मोठी कारवाई. स्थानिक गुन्हे शाखेने 18 किलो 380 ग्रॅम गांजासह 2 दुचाकी जप्त करत 5.5 लाखांचा मुद्देमाल ताब्यात. मुंबईतील कोस्टल रोड गुडघ्यात भरधाव मर्सिडीजचा अपघात. अल्पवयीन चालकामुळे झालेल्या या घटनेत एका महिलेला गंभीर तर 2 जणांना किरकोळ दुखापत. महापौर पदाच्या उमेदवारांना देशाच्या स्वातंत्र्याचाच इतिहास माहीत नाही असा आरोप करत मनसे आणि मराठी एकीकरण समिती रस्त्यावर उतरली असून या आंदोलनादरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवभक्त अक्षय कांबेकर यांनी सायकलवरून 3600 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असून 4 राज्यांतून प्रवास करत पुन्हा ओंकारेश्वरला ही परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण झाली. अकोल्यात नवनियुक्त महापौर शारदा खेडकर आणि उपमहापौर अमोल गोगे यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. महापालिकेत प्रवेश करताच तुतारी वाजवून स्वागत करण्यात आलं. ठाणे महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेच्या शर्मिला पिंपोळकर महापौर तर भाजपचे कृष्णा पाटील उपमहापौर. 4 वर्षांची प्रशासकीय राजवट अखेर संपुष्टात आली. अकोला जिल्ह्यात रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचं आमरण उपोषण. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उलटी घागर ठेवून सरकार विरोधात प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं. या होत्या आजच्या सुपरफास्ट बातम्या. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा प्रहार 24 तास.